कीर्तन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा, आपल्यापैकी कितीतरी लोक अशी आहेत की ज्यांच्या आयुष्यात कर्ज आहे। बघा, बऱ्याच वेळा आपण मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या लग्नासाठी, कधी स्वतःचं घर खरेदी करण्यासाठी, कधी जमीन घेण्यासाठी, बऱ्याच वेळा घरातील एखादा व्यक्ती आजारी पडतो आणि मग त्याच्यासाठी कुठल्या ना कुठल्या कारणासाठी आपण कर्ज घेत असतो। बघा, आपल्या नात्यातील एखाद्या व्यक्तीकडून आपण 50,000 घेतलेत, 1,00,000 रुपये घेतलेत, किंवा आपल्या शेजारच्या, आपल्या जवळच्या व्यक्तीकडनं आपण काहीतरी पैसे उसने घेतले, यालाही कर्जच म्हणतात। बऱ्याच वेळा एक कर्ज फिटण्यासाठी दुसरं कर्ज काढावं लागतं। खूप प्रयत्न करतोय पण कर्जच फिटलं जात नाही। चक्रीवाढ सुरू झालेला आहे, सतत कर्जाचं डिप्रेशन आलेलं आहे, डोक्यात कर्ज कसं फेडायचं हेच विचार चालू आहेत, पण कर्ज फिटण्यासाठी कुठला मार्ग सापडत नाहीये। खूप कष्ट करतोय, खूप मेहनत करतोय, मात्र तरीही कर्जाचा हप्ता फिटला जात नाहीये। अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी उपाय। बघा, उद्या 16 मे 2025 वार शुक्रवार, उद्या संकष्टी चतुर्थी। संकष्टीचं व्रत हे गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। गणपती बाप्पा जे संकट दूर करणारे, विघ्नांना नष्ट करणारे, मनातील इच्छा पूर्ण करणारे आणि कर्जमुक्ती करून आपल्या भक्तांच्या आयुष्यात कृपा करणारे सर्वश्रेष्ठ दैवत आहे। बघा, संकष्टीच्या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पांची प्रभावी सेवा किंवा एखादा उपाय केला, तुम्ही जर संकष्टीचं व्रत धरलं, तर असं म्हटलं जातं मनातील इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या आयुष्यावर आलेलं किंवा आपल्या कुटुंबावर आलेलं जे काही संकट आहे तर त्या संकटातून गणपती बाप्पा आपल्याला मुक्त करतात। बऱ्याच वेळा आपण व्रत करत नाही, आपल्याला ते शक्य होत नाही, उपवास धरणं होत नाही। अशा वेळेस तुम्ही एखादा उपाय जरी केला तर तो उपाय आपल्याला संकष्टीचं पुण्य देणारच असतो। बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा एक साधा सोपा मसूर डाळीचा तुम्ही उपाय केला तर तुमच्या इच्छांची पूर्तताही होईल आणि कितीही कर्ज असेल तर त्यातूनही तुमची मुक्तता होईल। आता उद्या संकष्टीचा दिवस आहे, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे प्रत्येकाने लवकर उठायचं आहे, अभ्यंग स्नान करायचं आहे, लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे। ज्यांच्या आयुष्यात खूप जास्त दरिद्रता आहे त्या प्रत्येक व्यक्तीने उद्या संकष्टीच्या दिवशी लाल वस्तूंचं दान करायचं आहे। बघा, लाल वस्तू संकष्टीच्या दिवशी दान केलं तर कर्जातूनही मुक्तता होते आणि जे काही दारिद्र्य आपल्या आयुष्यामध्ये असते तर ते दारिद्र्यही कुठेतरी संपत जाते। ठीक आहे, छोट्या मोठ्या गोष्टी केल्यानंतर हा प्रभावी उपाय उद्या सकाळपासून दुपारपर्यंत, म्हणजे सकाळी तुम्ही एक 6-7 वाजेपासून दुपारी 2-2:30 वाजेपर्यंत, फार फार 3 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता। या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे विड्याचं पान, ज्याला आपण नागवेलीचं पान, खाऊचं पान असेही म्हणतो। एक फक्त हे विड्याचं नागवेलीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला थोडीशी मसूर डाळ घ्यायची आहे। आता सगळ्यात पहिले काय करायचं, जे विड्याचं पान आपण घेतलेलं आहे हे पान स्वच्छ धुवायचं आहे। पान स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला त्या विड्याच्या पानावर हळदी कुंकू मिक्स करून तुम्हाला, म्हणजे हळदी कुंकू एका वाटीत घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं तुम्हाला पाणी घालायचं, मिक्स करायचं, त्याचा गंध बनवायचा आणि जे विड्याचं पान घेतलेलं आहे त्याच्यावरती एक त्रिकोण काढायचा। त्रिकोण काढलेलं हे विड्याचं पान आपल्या देवघरात जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तिथे ठेवून द्यायचं। आता हे पान ठेवल्यानंतर एक प्लेट वगैरे तुम्ही घ्या, त्या प्लेटमध्ये हे पान ठेवून द्या। त्याच्यानंतर जी मसूर डाळ घेतलेली आहे ती मसूर डाळ त्या त्रिकोणामध्ये भरा। थोडी थोडी मसूर डाळ टाकायची आणि व्यवस्थित तो त्रिकोण भरेल अशा पद्धतीने ती मसूर डाळ जी आहे ती त्या त्रिकोणावरती ठेवायची। यानंतर तुम्हाला घ्यायची आहे एक खोबऱ्याची वाटी आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं गूळ। खोबऱ्याची छोटी वाटी, त्याच्यामध्ये गुळाचा खडा ठेवायचा आहे। आता गुळ खोबऱ्याची वाटी आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे, आपली इच्छा सांगायची आहे, कर्ज असेल किंवा जी काही इच्छा असेल ती गणपती बाप्पांना पूर्ण करण्यासाठी, म्हणजे कर्जातून मुक्तता हवी असेल तर कर्ज मुक्त करण्यासाठी, मनात दुसरी एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे। गणपती अथर्वशीर्षाचं एक वेळा पठण करायचं आहे। समजा गणपती अथर्वशीर्ष येत नसेल तर ओम गण गणपती नमो नमः या मंत्राचा जप केला तरीही चालेल। त्याच्यानंतर ही गुळ खोबऱ्याची वाटी त्या चौकोनावर तिथे ठेवायची आहे। जे विड्याचं पान घेतलेलं आहे
त्या चौकोनावरती गुळ खोबऱ्याची वाटी तुम्हाला ठेवायची आहे. गणपती बाप्पांना पुन्हा एकदा आपली जी काही इच्छा किंवा संकट दुःख जे असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर उद्या संपूर्ण संकष्टी चतुर्थीला तुम्हाला रात्रीपर्यंत ही गुळ खोबऱ्याची वाटी आणि ते विड्याचं पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी सकाळी उठल्यावर स्वच्छ स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. गुळ खोबऱ्याची जी वाटी आहे तिचा प्रसाद करून तुम्ही तुमच्याच घरामध्ये ग्रहण करू शकतात, खाऊ शकतात. आणि त्या खाली ठेवलेली जी चणा डाळ आहे, विड्याचं पान आणि जी मसूर डाळ आपण घेतलेली आहे ही मात्र कुठल्याही गणपतीच्या मंदिरात घेऊन जायची आहे. जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायची आणि तिथे घेऊन गेल्यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये ही मसूर डाळ आणि त्याच्यासोबत घेतलेलं विड्याचं पान सोडत, म्हणजे तिथे पायरीवरती किंवा गणपती बाप्पांच्या गाभाऱ्यात तुम्हाला जाऊ देत असेल तर तिथे बाप्पांच्या समोर ते सोडायचं आणि घरी यायचं. समजा गणपती बाप्पांचं मंदिर आजूबाजूला कुठेच नसेल तर काय करा, ही चणा डाळ जी आहे ते आपल्याच आजूबाजूला असणारे जे पशुपक्षी आहेत त्यांना खाऊ घाला आणि त्याच्यासोबत असणारं जे विड्याचं पान आहे हे विड्याचं पान एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्या. बघा, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला आपोआप असंख्य पटीने अनुभव येत जाईल. जे कर्ज तुमचं खूप वाढत होतं किंवा ज्या कर्जातून तुम्हाला कुठेही मार्ग भेटत नव्हता तिथे कुठेतरी तुम्हाला कर्ज फिटण्यासाठी मार्ग दिसायला लागेल. कुठून ना कुठून का होईना पण तुमच्याकडे पैशांची आवक वाढत जाईल, पैसा येत जाईल, कर्ज फिटत जाईल, तुमच्या समस्या दूर होत जातील. मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होत जातील. हा कर्जमुक्तीसाठी बघा खूप प्रभावी उपाय आहे, जो उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात पैशांचीही आवक वाढत जाईल. खरं तर संकष्टीच्या दिवशी मसूर डाळ आणि त्याच्यासोबत विड्याचं पान या दोनही गोष्टी गणपती बाप्पांना अर्पण केल्याने आपलं दारिद्र्य दूर होतं. तुम्ही पहिल्यापासून कधी ज्योतिषांकडनं किंवा तुमच्या आजी आजोबांकडनं ऐकलं असेल की ती लोक जेव्हाही संकष्टीचं व्रत असलं की त्यावेळेस आवर्जून विड्याच्या पानावर चणा डाळ ठेवायचे आणि त्याचा विडा करून गणपती बाप्पांना अर्पण करायचे. पहिली लोक जे आहेत इतके काही उपवास करत नव्हते, पण हा जो विडा आहे हा विडा आवर्जून गणपती बाप्पांना अर्पण करायचे. जेव्हा जेव्हा गणपती बाप्पांच्या विशिष्ट सेवा केल्या जातात, जेव्हा जेव्हा गणेश चतुर्थी किंवा गणेश जयंती असते तर तेव्हाही न चुकता विड्याच्या पानात मसूर डाळ म्हणजे लाल रंगाची ही डाळ भरून गणपती बाप्पांना अर्पण करतात. या विड्याचं महत्त्व हे खूप मोठं आहे. जर उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही चौरस करून त्यामध्ये मसूर डाळ भरून तुमची इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांना अर्पण केलं तर नक्कीच कर्जातून मुक्तता होईल. त्या चौरसाप्रमाणे तुमच्या आयुष्यात असणारं जे चौरस दुःख संकट आहे ते दूर होईल आणि तुमचं जे आयुष्य आहे ते सुखाने भरून येईल.